सुरू आहे. मात्र अनेक लोकांना जागा मिळाल्या, मात्र त्या 7/12ला नोंद नसल्यामुळं इतर सुविधा त्यांना मिळण्याला अडचण येते. म्हणून मी अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देतो. आजही जिल्हाधिकारी जितेंद्र डोड्डे यांना निवेदन दिलेलं आहे आणि विस्तारितपणे चर्चा करून त्यांनी सांगितलं 8 दिवसात मीटिंग लावूया आणि सविस्तर या ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सहकार्य करू आणि असं आश्वासन देऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर जो पारधी समाज आहे त्या पारधी समाजाला सरकारच्या ज्या काही सवलती आहेत त्या मिळालेल्याच नाही. जागा मात्र मिळाली, घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. अनेक योजना आहेत आदिवासी विभागाकडून मात्र त्या मिळत नाहीत आणि या मिळण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या 4 दिवसात आम्ही सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग लावू आणि प्रश्न सोडू. माननीय जिल्हाधिकारी 26 तारखेपासून आम्ही जे आमच्यावर फत्तरवाडी येथे हल्ला झाला तरी उमेशराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज 20 दिवस आले इथं आंदोलनाला आम्ही बसलेला आहे उघड्यावर. परंतु आज जी आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासन दिले की 4 सोमवारी मीटिंग घेऊन सण तुमचा तात्काळिक आपण निकाल लावू असं आम्हाला आश्वासन दिलं. तरी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही आज निवेदन दलित महासंघ पारधी हक्क अभियानाच्या वतीने निवेदन दिलेले आहे. वारंवार आम्ही वारंवार निवेदन देऊन सणावी आम्हाला हक्क मिळत नसेल तर आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत का नाही हे आमचं आम्हालाच कळणार. 30 तारखेपर्यंत आम्हाला उमेश राव साहेबांनी आम्हाला बाबा 30 तारखेपर्यंत आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी उमेशराव भाऊ सांगितले. तरी आम्ही उमेशराव भाऊचं आम्ही अभिनंदन करतो.